नमस्कार मित्रांनो, मी शेखर माने, माने गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आम्ही आता शेळ्या सोडून चाललेलो आहे. बघा, आता ह्या शेळ्या माझ्या पाठीमागे चालतात. ए चला. तर आता शेळ्या घेऊन आम्ही चाललोय चारायला. तर कसं आहे मित्रांनो, आपलं हे जी शेळी पालन आहे ते फिरस्ती आहे. सध्या फिरून आम्ही शेळ्या चारतो, आमचं बंदिस्त नाही. कारण काय होतं की गावरान शेळ्या आहेत त्या फिरवून चारावं लागतात आणि आपण त्याला बंदिस्त जर केलं तर त्यांना बंदिस्त केल्यानंतर जो लागणारा चारा आहे तो आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही. मग आपण अशा वेळेस बंदिस्त करणार आहे की ज्यावेळेस त्यांचा आपल्याकडे चारा उपलब्ध होईल आणि आम्ही आता सध्या त्याच्याकडेच आमची वाटचाल आहे मित्रांनो. तर शेळीपालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो त्यांचा चारा. कारण आपल्या ही जी शेळ्या आहेत, फिरून खाणाऱ्या शेळ्या जे असतात ते बघा म्हणतात 12 प्रकारचा झाडाचा पाला खातात शेळ्या. तर ते बरोबर आहे. मग काय होतं, थोडं थोडं खा, ह्या झाडाचं थोडं खा, त्या झाडाचं थोडं खा, असं गावरान शेळ्यांचं असतं मित्रांनो. आता बघा शेळ्या चालतात. ए चला दादा, बाटली गेली. तर मित्रांनो, आता पावसाचे दिवस आहेत. लवकर शेळ्या सोडून लवकर चारून यावं लागतं. परत काय होतं, पाऊस पडला की शेळ्यांना काय चारणं होत नाही, कारण शेळ्या काय खात नाही, चिखल होतंय. आणि सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनी होत असल्यामुळं चारायच्या तर अडचणी भरपूर आहेत. पण आम्हाला इकडं तळ असल्यामुळं आम्हाला अडचण नाही, खायला काय नाही, पण फिरवायला तर जागा आहे मित्रांनो. कारण ही जी गावरान जात असते, खायला कमी चालतं पण फिरायला जास्त लागतं. म्हणून तर म्हणतात बघा, फिरून शेळी पालन करायचं लय सोपं नाही, लय अवघड आहे. कारण शेळ्यांपेक्षा माणूसच चलून गाठतो कारण बसूनच देत नसतात. तर मित्रांनो, शेळी पालनचा जर विषय काढला तर मी सर्रास बघितलेला आहे की भरपूर शेळी पालन हे बंद पडलेले आहेत मित्रांनो. तर का बंद पडलेले आहेत, तर कारण अनेक असू शकतात, पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे चारा. तर शेळ्यांना काय होतं की चारा अनेक प्रकारचा लागतो. मग बघा, आता फिरून शेळ्या खाणाऱ्या म्हणजे अनेक प्रकारचा खातात. मग आपल्या शेतामध्ये एवढा चारा उपलब्ध नसतो मित्रांनो. तर आपल्या शेतामध्ये जर एवढा चारा जर उपलब्ध करायचा म्हणलं तर कमीत कमी 1 एकर 2 एकर 3 एकर जमीन लागतेच मित्रांनो. आणि कुठला बी शेतकरी काय करतो, त्याला माहिती असते शेळ्यांमध्ये उत्पादन लय आहे, पण शेती गुंतवत नाही. शेतीमध्ये शेळ्यांना खायला काय करणार नाही म्हणजे नाहीच करणार. पिकंच करत बसणार, कुठली बी पिकं करा. त्या पिकं केली की त्या पिकांना काय मालाला भाव नसतो, पण ते करतच राहणार. आणि नुसतं म्हणणार आयला शेळ्याला लय, बोकडांना लयच भाव आहे, लय शेळ्यांना भाव आहे. 1-2 शेळ्या घेणार आणि झालं, पुन्हा थोड्या दिवसांनी विकून टाकणार, असं असते. मग शेळीपालन टिकून ठेवण्यासाठी आपली जमीन पण गुंतवावं लागणार आहे मित्रांनो इथं. तर आता आम्ही आमच्या शेतामध्ये चारा तयार करणारच आहे. तर जे माझे मित्र आहेत आणि त्यांना नवीन शेळीपालन करायचे, कारण आता बोकडांचे रेट वाढल्यामुळं, मटणाचा रेट वाढल्यामुळं प्रत्येकाच्या मनामध्ये असं येते की आपण बी शेळीपालन केलं पाहिजे, आपण बी बोकडपालन केलं पाहिजे. तर मित्रांनो, जेवढ्या गोष्टी सोप्या आहेत तेवढ्या नसतात बरं का. ज्यावेळेस त्या क्षेत्रात माणूस उतरतं त्यावेळेस कळतं की याला काय अडचणी असतात, कुठल्या कुठल्या संकटाला सामना करावा लागतो, कुठल्या कुठल्या अडचणींना तोंड द्यावं लागतं मित्रांनो. तर हे बघा, माझ्या शेळ्या आता हे पाठीमागे चालत आहेत, पण अशी पण आपण शेळ्या सांभाळल्या पाहिजेत मित्रांनो. पुन्हा शेळ्यांना लागणारा खुराक, मग शेळीपालनामध्ये कधी आपल्याला फायदा होतो, कधी तोटा होतो, हे पण कळतं. ज्यावेळेस आपण एखादं शेळीपालन चालू करतो त्यावेळेसच कळणार आहे मित्रांनो. तर माझे जे मित्र आहेत, ज्यांचे गोट फार्म आहेत, ज्यांच्याकडे शेळ्या आहेत, त्यांचं काय चारा नियोजन आहे, तर चारा नियोजन काय आहे ही तर आपल्याला काय माहिती नाही. आणि माझं कसं आता सध्या फिरून असल्यामुळं मला सध्या चाऱ्याचं नियोजन आहे. तर आता मी काय करणार आहे, माझ्या शेतामध्येच त्यांना खायला करणार आहे. तर आपण बघा, शेळ्यांना मका सुद्धा चालते बरं का मित्रांनो. शेळ्या मका खात्यात. परत म्हणलं तर
मेथी घास खात्यात, दसरथ घास खात्यात. असं हो शेळ्यांचा मी लय लाड करतो बघा. लगेचच आमचं हे मेमो आलं आमच्यापाशी आणि मी सगळ्या शेळ्यांची नावं ठेवलेली आहेत मित्रांनो. बघा मी बसले की लगेच शेळ्या माझ्याकडं येऊन थांबलेत आहे घ्या का. माझ्या मळा कसे खात्यात. ए चला चला. बघा ही करिश्मा कपूर आहे, ही करिश्मा आहे कपूर ड्रायव्हर का चुकून आलं करिश्मा कपूर. तर मित्रांनो असू द्या, हा झाला विषय एकदम हसायचा बरं का. आनंदी, नेहमी माणसानं आनंदी राहायचं, खुश राहायचं मित्रांनो. कारण माणसाच्या जीवनामध्ये सध्या तर काहीच नाही. आमच्या इथून आता डॉक्टर चालले, त्यांनी मला हातवर केला होता, मी पण त्यांना हात केलेला आहे. तर शेळीपालनामध्ये टापटिप्पणा, स्वच्छता, आजार समजलं पाहिजे. त्यांना संडास लागली याची काळजी घेतली पाहिजे, गोचडं याची काळजी घेतली पाहिजे. सगळी काळजी घ्यावीच लागते. कारण कसं आहे, आपल्याला जर त्याच्यामधून भरपूर काही शिकायला पण भेटते आणि शिकलं पण पाहिजे. कारण आपल्याला बघा भरपूर आता गोट फार्म आहेत असे बंद पडलेले आहेत. मग ते कशामुळं बंद पडले आहेत, तर ज्यानं उभा केलेलं असे, ज्यानं बंद केलं आहे त्याची अवश्य मुलाखत घ्यावी मित्रांनो. एक मिनिट हा मित्रांनो. तर आम्ही दिवसातून 2 ते 3 वेळेस शेड झाडून काढतो मित्रांनो. परत म्हणलं तर आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत, घाण होतच असते, तरीसुद्धा आपण साफसफाई स्वच्छता ठेवायची. कारण का ते वाळली का पिसा होणार नाहीत. आणि काय होतं मग तसं झालं की मग शक्यतो लवकर वाळली का पिसा हटायचे चान्सेस कमी आहेत. कारण खर्च वाढतो मित्रांनो. म्हणून अगोदरच आपण जर साफसफाई स्वच्छता जर ठेवली तर होणार नाही. तर मित्रांनो शेळ्या आता माझ्या इकडे खाली गेलेले आहेत. एक मिनटं, व्हिडिओ चालूच राहत्या, माझे व्हिडिओ बघत जावा मित्रांनो. कारण व्हिडिओ आपले चांगले असतात, मी चांगले पण बनवतो. असंच आवडत जातील तुम्हाला, आवडण्यासारखेच बनवत पण जाईल. आहेत शेळ्या. ज्यावेळेस आपण कुठला पण व्यवसाय चालू करायचा असं मनामध्ये ठरवतो, त्यावेळेस काय करायचं आहे की एकदम शांत डोकं ठेवून व्यवसायाला सुरुवात करायची मित्रांनो. तर कशी, समजा आपल्याला शेळीपालन करायचे, तर आपण किती शेळ्या घेतल्या पाहिजे, तर आपण अगोदर 2 शेळ्या, 5 शेळ्या, 10 शेळ्या असं इथून सुरुवात करायची मित्रांनो. मग आपल्याला त्यातून अनुभव येत राहतो. मग जसा जसा आपला अनुभव मोठा होईल तसा तसा आपला बिझनेस पण मोठा होणार मित्रांनो. कारण आता जर विचार केला तर मटणाचे भरपूर भाव वाढलेले आहेत मित्रांनो. आणि बोकडाच्या मटणाला कोण नाही म्हणत नाही. बघा एखादा देवकार्य काढा. आलो एक मिनटं. हा ना इकडं. एक मिनटं मित्रांनो, हे आमच्या गावचं तळ आहे आणि मी आमच्या आता तळ्यामध्ये शेळ्या घेऊन आलो. लय अवघड असतो फिरून शेळ्या चारणारच, सगळ्यात जास्त अवघड आहे मित्रांनो. पण पर्याय नसते. तर मी तुम्हाला खरंच सांगतो बरं का, मी शेळीपालनाला उशीर केलेला आहे मित्रांनो बरं का. पण ह्यात जर टिकून राहिलो तर आपलं शेळीपालन सक्सेस होणार. कारण तशी वाटचाल आहे आमची. तर तुमची पण अशी वाटचाल चालू राहावी अशी माझी इच्छा आहे. आणि आताच्या जर परिस्थितीला जर विचार केला तर आपण शाळा शिकून नोकरी तर लागत नाही मित्रांनो. मग आता व्यवसाय केला पाहिजे, बरोबर आहे का नाही. अगर कुठं जरी कामाला गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्क ह्याच्यामध्ये फरक आहे मित्रांनो. मग आपल्याला हार्ड वर्क करायचं आहे का स्मार्ट वर्क करायचं आहे. कसं आहे, शेळीपालनामध्ये थोडा उशीर, थोडं लेट, पण थोडं थेट. कारण कसं आहे, आपल्या शेळ्या वाढत जाणार म्हणजे आपला धंदा पण वाढत जाणार मित्रांनो. काय तर माझा हा व्हिडिओ, एक मिनटं.